श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांना पुत्रदा एकादशीच्या खूप सारे शुभेच्छा. मैत्रिणींनो, पुत्रदा एकादशी म्हणजेच आपल्या संतानासाठी, म्हणजे ज्यांना संतान होत नाहीये त्यांच्यासाठी आणि ज्यांना संतान आहे त्यांच्या दीर्घायुष्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी आपण काही उपाय करत असतो. तर ज्या लोकांना संतान नाहीये, म्हणजे खूप वर्ष होऊन सुद्धा काही प्रॉब्लेम पण नाही आहेत नवरा बायकोमध्ये, तरीसुद्धा संतान सुखाची प्राप्ती त्यांना नाही होते, तर काय करायचं? आजच्या दिवशी आपले बाळकृष्ण आणि विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीला पंचामृताने छान अंघोळ घालायची. दही, दूध, मध, तूप, साखर वगैरे घालून शंखामध्ये ते पहिल्या पाण्याने अभिषेक करायचा. त्याच्यानंतर शंखामध्ये ते पंचामृत घालून त्याने तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करून अभिषेक करू शकता. त्याच्यानंतर किंवा संतान गोपाळ मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता हे अर्घ्य देताना पंचामृताचं. त्याच्यानंतर स्वच्छ गरम पाण्याने बाळकृष्णांना विठ्ठल रुक्माईंच्या मूर्तीला छान स्वच्छ धुवून घ्या कोमट पाण्यानंतर. त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून आसनस्थ करा, छान तिलक वगैरे लावा त्यांना. आणि तिथे ही झाली सकाळची पूजा. जमल्यास तर विष्णू सहस्रनामाचा जाप करा किंवा ओम नमो भगवतेचा 108 वेळा केला तरी चालेल. त्याच्यानंतर संध्याकाळी आपण तिथेच देवघरासमोर बसून 11 कणकीचे दिवे बनवायचे. प्रत्येकामध्ये तूप घालायचं आणि छोटीशी तुळशीची काडी, ज्या वाळलेल्या आपण काड्या घरात ठेवतोच तुळशी मातेच्या, खूप उपयोगी असतात. कधी दिवा करायला सुद्धा त्याचा उपयोग होतो. घरामध्ये छान पॉझिटिव्ह वातावरण राहतं. मग त्या काड्या छोट्या छोट्या आपण त्या 11 दिव्यांमध्ये घालायच्या. थोडे काळे तीळ घालायचे आणि आपल्या भगवान पांडुरंगांना आणि बाळकृष्णांना त्याने आरती करायची आहे. आणि आरती केल्यानंतर आपण मनापासून प्रार्थना करायची की आम्हाला सुद्धा तुमचा भक्त आमच्या पोटाला येऊ दे, तुमच्यासारखंच गोंडस बाळ आम्हाला मिळू देत, असं आपण प्रार्थना करायची. आणि ते बाळ आमचं झाल्यानंतर त्याला आम्ही तुझाच भक्त बनवू, तुझ्या चरणांपाशी ठेवू, असं सांगायचं आणि मनोभावे प्रार्थना करायची. नक्की तुम्हाला रिझल्ट मिळेल. नमस्कार.